नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। अरबी समुद्रातील स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे हे आक्रमक झालेले आहेत। संभाजीराजे आज भूमिपूजन झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहेत। अरबी समुद्रातील स्मारकाचं काय झालं असा सवाल संभाजीराजेंनी केलाय। संभाजीराजे पंतप्रधान मोदींना या संदर्भातला जाब विचारणार आहेत। तर ज्या बोटीनं समुद्रामध्ये जाणार त्या बोटींच्या मालकांना धमक्या मिळतायत। ऑडिओ क्लिप शेअर करत स्वराज्य पक्षानं हा आरोप केलाय। अरबी समुद्रामधल्या स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। स्पेशल येते का तुम्ही बोटी सगळ्यांना बंद करा सांगितले, एक बोट चालवायला सांगितले। पण आपण नियमाच्या बाहेर थोडी बोट चालवतोय। आपण जे आहे ते नियमानुसार बोट चालवतो। पण त्यांना ते समजत नाही ना, त्यात एकही बोट चालली नाही पाहिजे आणि टिकली सगळ्यांना एकही बोट चालू नाही पाहिजे। मला ऐका ना, संभाजी महाराज स्वतः त्या पोलीस प्रशासनाशी बोलतील। मी तुम्ही बोलता ते पण ते लोक आम्हाला ऐकली नाही, ते काय करत देत ना। तर आम्ही तुम्ही जे बोलता ते मी त्यांना सांगितलं त्याने बोटी फिरायला मागायचं म्हणून, तर बोललं तसं नाही, आमच्याकडे त्यांची लिगली परमिशन नाही आहे आणि तुम्ही एकही बोट देऊ शकत नाही त्यांना। आणि तुम्ही जर बोटी तुमच्या एकही जर पाण्यात बोटी तिथली जागेवर तिथं लायसन कॅन्सल नाहीये। विषय काय, हा सरकारच्या पुढे हे विषय मांडणं आम्हाला बघायचंय, जाऊन आम्हाला ते शोधायचं कुठे दिसते ते। बरं, आम्ही काय म्हणतो का आम्हाला त्या पॉइंटवर जायचं नाही। जिथं जी पेरिफेरी आहे, जिथे ती बाउंड्री आहे तिथं पण, आणि तिथंच बोटीनं अलाउड आहे, त्या पलीकडे जातच येत नाही। मग आम्हाला तिथं पण जायला सुद्धा बंदी, म्हणजे काय कारण नसताना अडवायचं? काय ते कारण तर सांगवतील का आम्हाला तुम्हाला अडवायचंय? आणि मग मी उत्तर जर मान्य असेल मी मान्य करेन, पण काहीच नाही आम्हाला अडवायचं। कारण काही भाजपचे प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते झालं, ते उकरून बाहेर विषय काढायचं नाही, असं नाही चालत ना हे लोकशाहीत। आम्हाला जाऊन यायचं ना समुद्रात। आम्ही कुठला नियम आहे, कुठल्या गोष्ट करायला लागलोय? पण बोटी आम्ही बुक केलेत, आम्ही रितसर पैसे भरून बुक केले। त्यांना तंबी करतात, तुम्ही कसं करता? हे भाजपचं सरकार आहे। तुम्ही जर त्यांना बोटीत बसवलं, स्वराज्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोटीत जर बसवलं, तुमच्या परमिशन रद्द करण्यात येतील। म्हणजे जो कोण प्रामाणिक प्रयत्न करतो, जो प्रामाणिक प्रयत्नाच्या माध्यमातून लोकांच्या पुढे विषय आणतो, जो 2016ला नरेंद्र मोदी आले ह्याच्या म्हणजे जलपूजनासाठी, आज कुणीतरी जो विषय काढायला गेलं बाहेर म्हणून त्याच्यावर दडपशाही।